नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला बनवायचं आहे तूप. तूप कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत. तरीही मी 12-13 दिवसाची साय साठवून ठेवलेली आहे. मी दुधावरची साय साठवून ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला तूप बनवायचं आहे. तर साध्या सोप्या पद्धतीने कसे तूप बनवायचं आहे मी दाखवणार आहे आज. भांडी पण जास्त लागत नाही. 2 भांड्यामध्येच तूप आपलं निघू शकते. हे दही नाही टाकलेलं मी, फक्त शाईचं बनवणार आहे मी. दही नाही टाकणार ह्याच्यामध्ये, कारण मला ताक नाही काढायचं, फक्त तूप लोणी काढायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शाई काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थंडच पाणी घालायचं. थंड पाणी टाकलेलं आहे. आता हे मिक्सरला लावून घ्यायचं. मिक्सरला लावल्यानंतर 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघू शकता, एकदा बघायचं झाकण खोलून की झालंय का, आलंय का, गोळा आलाय का लोण्याचा. परत एकदा मिक्सर चालू करायचं. याचं बघू शकता तुम्ही 2-3 वेळा मी मिक्सर फिरवून 3 ते 4 वेळा मिक्सर फिरवून घेतलेलं आहे मी. तर हे बघा, आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. पांढरा शुभ्र असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आपल्याला. आता हा लोण्याचा गोळा एका टोपामध्ये काढून घेते मी. हात पण लावायची गरज नाही, फक्त चमच्यानं आपण हे करू शकतो. हाताचं ते ऑइली निघत नाही ना, तर आपण हे चमच्यानं पण करू शकतो. मी याला अजिबात हात लावलेला नाही, फक्त चमच्यानं हा लोण्याचा गोळा काढून घेतलेला आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही, पूर्ण असा आपला लोण्याचा गोळा आता काढून घेतलेला आहे. बघा, आता आपल्याला फक्त हे खालचं दूध राहिलेलं आहे, ते काय फेकून द्यायचं आपल्याला वापरायचं नाही आहे. आता हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. त्याच्यामधलं थोडं पाणी एक्स्ट्राचं आहे, दूध आहे एक्स्ट्राचं, ते आपण काढून घेऊ. नंतर गॅसवरती हा लोण्याचा गोळा ठेवून घेऊ. तर एका हाताने कॅमेरा पकडल्यामुळे मला तो पाणी काढता येत नाही एक्स्ट्राचा. मी एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे. हाताला थोडंसुद्धा मी लागलेलं नाही, फक्त चमच्यानं काम केलेलं आहे. तर चमच्यानं तो लोण्याचा गोळा काढून घेतलेला आहे. आणि भांडी पण जास्त भरत नाहीत ह्याच्यामध्ये, खराब होत नाहीत. बघू शकता तुम्ही, टोपामध्ये लोण्याचा गोळा टाकून गॅस चालू केलेला आहे. लोण्याचा गोळा आता वितळतोय. लोण्याचा गोळा वितळतोय. आपल्याला तूप कढवून घ्यायचं आहे. तूप कढवून घ्यायचं आपल्याला, व्यवस्थित कढवायचं, जेणेकरून जास्त दिवस टिकेल. ते तूप आपलं कढवून घेतो. ते तूप आपलं कढवून घ्यायचं आपण 2-3 भांडे ते कसे निघतात ते बघायचे. तर हे मिक्सरचं भांडं आणि फक्त शाई साठवलेला डबा, एवढे 2च भांडी फक्त आपले खराब झालेले. त्याच्यामध्ये गरम पाणी उकळून टाकलं ना, पूर्ण निघून जातं. याला अजिबात थोडासुद्धा चिपकून राहत नाही, काही नाही, हाताला लागत नाही. गरम पाणी टाकलं की इझिली ते भांडं साफ होतं. हे बघू शकता कसं भांडं साफ झालेलं आहे, पूर्ण भांडं साफ झालेलं आहे. अशाच प्रकारे डब्यामध्ये पण पाणी ओतून मी डबा पण साफ करून घेणार आहे, जेणेकरून जास्त सगळी भांडी तेलकट होत नाहीत आणि हाताला वगैरे हात पण तेलकट होत नाही. बघू शकता कसा डबा एकदम स्वच्छ निघालेला आहे. तर इथं आपलं तूप आता
अजून झालेलं नाही आहे, चालू आहे कडवायचं. तर बघू शकता आता आपलं तूप होत आलेलं आहे. थोडं लाल होईपर्यंत कडवायचं तूप, म्हणजे जास्त दिवस टिकतं. बघू शकता तूप आता आपलं तयार झालेलं आहे, लाल होईपर्यंत लाल झालेलं आहे. आता मी आता हे थंड करण्यासाठी असंच ठेवून देणार आहे. हे थंड करून घेतल्यानंतर मी त्या तुपाच्या भांड्यामध्ये हे तूप वतून ठेवणार आहे. बघू शकता तूप आपलं एकदम सफेद तूप तयार झालेलं आहे. एकदम छान आहे, मस्त तूप तयार झालेलं आहे. बघू शकता एकदम व्हाईट आहे, दिसताना लाल दिसतं. ते खाली तुपाचं मलाई असते ना, ती करपले ना, त्यामुळे लाल दिसते. हे असं नंतर व्हाईट आणि दाणेदार तूप तयार होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त आपलं तूप तयार झालेलं आहे. असं नक्की अशा पद्धतीने तूप काढून बघा. बाय बाय.